सावेडी महापौर उद्यान येथे श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने समाज प्रबोधनकार ह.ब.प. इंदुरकर महाराज यांचे कीर्तन झाले। यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अभय आगरकर, ह.ब.प. संदीप महाराज खोसे, माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर, दिलीप भालसिंग, माजी नगरसेविका वंदना ताठे आदी उपस्थित होते। सध्याच्या कलियुगामध्ये ज्ञानाला किंमत नसून पैसा आणि सत्ता याला महत्त्व आहे, परंतु माणसाची उंची ही त्याच्या ज्ञानावरून ठरवा, असे यावेळी बोलताना इंदुरकर महाराज म्हणाले। ज्ञानेश्वरी हीच विश्वाची आई आहे असे सांगून समाजामध्ये असलेले अज्ञान नष्ट करण्यासाठी महापुरुष आणि संतांचे विचार अंगीकारावे असे आवाहनही यावेळी पुढे बोलताना इंदुरकर महाराजांनी केले। तर ह.ब.प. इंदुरकर महाराज यांच्या समाज प्रबोधन कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे, असे यावेळी बोलताना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले। बाबासाहेब वाकळे आणि श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजामध्ये आध्यात्मिकतेची गोडी निर्माण केली जात आहे, असे यावेळी पुढे बोलताना सुजय विखे पाटील यांनी नमूद केले। नमूद केले। पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही हीच आजच्या भूमिका। पहिलं कौतुक कार्यक्रमाच्या आयोजकांना तुमचं करावं, सगळ्यांना धन्यवाद। व्यवस्थित शेवट झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही। विठोबा या ठिकाणी खासदार साहेबांचा सन्मान महाराज करतायत। त्यांच्यासोबत माजी महापौर वाकळे पाटील, आगरकर साहेब हे सर्व मान्यवर आहेत आणि त्यानंतर दादा महाराजांचा या ठिकाणी सन्मान करणार आहे। या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रबोधनकार, हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख आपल्या विनोदी शैलीतून आपणा डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे। जोराच्या गजराने आपण दादांचं स्वागत करूया। त्यांच्या समोर आलेले सन्माननीय अहमदनगर महानगरपालिकेचे उपमहापौर सन्माननीय अनिल भाऊ बोरुडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत। जिल्हाध्यक्ष भालसिंग साहेब ठिकाणी उपस्थित आहेत। ऐतिहासिक अहमदनगर शहर या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सन्माननीय सुजय दादा विखे या ठिकाणी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने जो कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे तो कोणासाठी केलेला आहे तर मी सांगतो, आज आपले सुजय दादा विखे पाटील आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आपण माता भगिनी आणि भक्तगण एवढ्या मोठ्या संख्येने आलात तर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो व प्रत्येकाने महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये। दादांचं भाषण झाल्यावर महाप्रसाद होणार आहे। आपल्याला कळकळीची विनंती आहे, प्रत्येकाने महाप्रसाद घ्यावा ही विनंती। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।